नमस्ते, मी स्नेहल दर्पणकर. एसपी9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष बातमी. सर्व शासकीय विभागांनी जबाबदारीने आणि लोकांच्या प्रती सकारात्मक भूमिका घेऊन काम करावे. त्यांच्यासाठी नाविन्यपूर्ण योजना राबवून जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान द्यावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केले. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात आज कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली. ही बैठक कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर तथा राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीमध्ये गत आर्थिक वर्षातील खर्चाचा आढावा घेण्यात आला. तसेच आगामी आर्थिक वर्षाच्या नव्या विकास कामांच्या आराखड्याला आणि विविध नाविन्यपूर्ण प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. या बैठकीला राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, खासदार धनंजय महाडिक, खासदार शाहू छत्रपती, खासदार धैर्यशील माने, आमदार जयंत आसगावकर, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, आमदार राहुल आवाडे, आमदार शिवाजी पाटील, जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जास्मिन, पोलीस अधीक्षक निलोत्पल, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारूड, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख यांच्यासह सर्व कार्यान्वयी यंत्रणांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. मागील आर्थिक वर्षात 31 मार्च 2026 अखेर जिल्हा नियोजन समितीने उत्कृष्ट कामगिरी करत प्राप्त झालेल्या संपूर्ण 764.62 कोटी रुपयांच्या निधीचा 100% यशस्वी वापर केला आहे. ज्यामध्ये सर्वसाधारण योजनेचे 642 कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेचे 120.50 कोटी आणि आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील क्षेत्राच्या 2.12 कोटी रुपयांच्या निधीचा समावेश आहे. सर्वसाधारण निधी अंतर्गत राज्य स्तर यंत्रणेसाठी 381.90 कोटी आणि जिल्हा परिषद स्तर यंत्रणेसाठी 260.10 कोटी रुपयांचा निधी पुनर्विनियोजित करून BDAS प्रणालीनुसार पूर्णपणे खर्च करण्यात आला. आगामी आर्थिक वर्ष 2026-27 साठी नियोजन विभागाकडून एकूण 825.62 कोटी रुपयांचा तात्पुरता नियतव्यय मंजूर करण्यात आला असून यात जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणसाठी 693 कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 130.50 कोटी आणि आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील क्षेत्रासाठी 2.12 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यातील 693 कोटींच्या सर्वसाधारण निधीचा वापर कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक शाळा, अंगणवाडी, कार्यालयीन इमारतींचे नूतनीकरण, आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण, पोलीस यंत्रणेला पायाभूत सुविधा देणे, साकव बांधकाम, ग्रामीण व इतर जिल्हास्तरांचे मजबूतीकरण, पूर्ण नियंत्रण, महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान आणि क्रीडा विभागाच्या योजना राबवण्यासाठी केला जाईल. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक सर्व निधींची तरतूद करून कामे गतिमान पद्धतीने करण्यासाठी बैठकीत आढावा घेतला. मंत्री हसन मुश्रीफ यांनी CPR आणि महत्त्वाच्या घटकांवर अधिक निधीची तरतूद करण्यात यावी असे सांगितले. सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी श्री अंबाबाई मंदिर परिसरात तातडीने तात्पुरते महिला स्वच्छतागृह उभारण्याच्या सूचना केल्या. आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह शहरातील सर्व आमदारांनी श्री अंबाबाई मंदिर परिसरात स्वच्छतागृह तातडीने सुरू करावे अशी मागणी केली. पंचगंगा प्रदूषणाबाबत तातडीने उपाययोजना करावी. तसेच कोल्हापूर शहर आणि गावांमधून पंचगंगा नदीत जाणारे 43.5 MLD दूषित पाणी प्रक्रिया करूनच सोडण्यात यावे, यासाठी उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले. यासह येणाऱ्या पावसाळ्याच्या कालावधीत करावयाची कामे, मिशन उत्कृष्ट योजना, प्राणी शवदाहिनी, जिल्ह्यातील स्मशानभूमी सुधारणा, चंदगड तालुक्यातील शाळांची दुरुस्ती, भटक्या कुत्र्यांचे व्यवस्थापन, शाहू मिल, बिबट्यांचा बंदोबस्त आदी बाबींवर विशेष चर्चा करण्यात आली. IT पार्कसाठी जागा उपलब्धतेबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा अभिनंदनाचा आणि आभाराचा ठराव मंजूर करण्यात आला. बैठकीत मागील वर्षातील काही विशेष आणि नाविन्यपूर्ण कामांचा आढावा घेण्यात आला, ज्यामध्ये कोल्हापूर शहरातील रहिवाशी भागाचा सिटी सर्व्हे आणि प्रॉपर्टी कार्ड तयार करणे, हुपरी नगर परिषद हद्दीतील विस्तारित क्षेत्राची
मोजणी करणे, भुदरगड तालुक्यातील गारगोटी येथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवणे, पालकमंत्री सरपंच गौरव अभियान अंतर्गत जिल्ह्यातील सरपंच व उपसरपंचांसाठी 1 दिवसीय प्रशिक्षण व अभ्यास दौरा आयोजित करणे आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी इस्रो विज्ञान शैक्षणिक सहल आयोजित करून विज्ञान प्रयोगशाळा प्रदर्शन व अवकाश निरीक्षण संकल्पना राबवणे अशा ठळक कामांचा समावेश आहे। यासोबतच जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी सन 2024च्या लोकसंख्येवर आधारित नवीन 11 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 131 नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र स्थापन करण्याच्या जोडबृहत आराखड्यास मंजुरी देण्यात आली असून हा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला जाणार आहे। तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार वर्षाला 1 लाखांपेक्षा जास्त भाविक भेट देत असलेल्या जिल्ह्यातील 5 प्रमुख देवस्थानांना क वर्ग यात्रास्थळ म्हणून मान्यता देण्यात आली, ज्यामध्ये हातकणंगले तालुक्यातील भादुले येथील श्री भद्रेश्वर मंदिर व रुकडी येथील श्री विठ्ठल मंदिर, करवीर तालुक्यातील कुडित्रे येथील श्री हनुमान मंदिर, शाहूवाडी तालुक्यातील घुंगूर येथील श्री भैरवनाथ मंदिर आणि गडिंग्लज तालुक्यातील चन्नेकुप्पी येथील श्री सिद्धेश्वर मंदिर याचा समावेश आहे। जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल। या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।